जळगावात सोन्याच्या भावात 800 रुपयांची घसरण. सोनं प्रतितोळा 74,300 तर चांदीच्या दरात पुन्हा 300 रुपयांची वाढ. लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर बॅनरबाजी. राहुल शेवाळे आणि श्रीकांत शिंदे यांच्यासाठी शुभेच्छांचे बॅनर. भीमा नदीत 6 जण बुडाले. माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी. एनडीआरएफच्या पथकासोबत साधला संवाद. बुलढाण्यातील भोगावती ग्रामपंचायतीच्या नवीन कार्यालयात तोडफोड. सरपंचांच्या पतीनं दारूच्या नशेत तोडफोड केल्याची माहिती. तोडफोडीचं कारण अस्पष्ट. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात जागोजागी दुर्गंधी आणि अस्वच्छता. घाणीच्या साम्राज्यामुळे रुग्ण हैराण. भंडारा जिल्ह्यात माणसांप्रमाणेच प्राण्यांना सुद्धा उन्हाच्या झळा. नागझिरा जंगलातील T4 वाघिणीनं बछड्यांसह लुटला पोहण्याचा आनंद. यवतमाळच्या महागाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी. शेकडो हेक्टरवरच्या केळीचं पीक जमीनदोस्त. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात पावसाचं थैमान. पाटकुल गावातील केळीच्या बागा उद्ध्वस्त तर नारळाच्या झाडावर वीज पडल्यामुळे झाड जळून खाक. मालेगाव मनमाड भागात भीषण पाणी संकट. पाण्याच्या अभावी विहिरी नदी नाले कोरडे. चारा पाणी टंचाईचा पशुधनाला फटका. घाटकोपर दुर्घटना प्रकरणी एसआयटी स्थापन. एसआयटी पथकात 6 अधिकाऱ्यांची नियुक्ती. गोंदियामध्ये भरधाव ट्रकची बस आणि पोलिसांच्या वाहनाला जोरदार धडक. पोलीस निरीक्षकासह चालक आणि 3 तरुण जखमी. एकाचा मृत्यू. खासगी बसच्या चालकाला चाकूचा धाक दाखवत लूट. धुळ्यातील साक्री रोड परिसरातील घटना. पोलिसांच्याकडून कुख्यात गुन्हेगाराला अटक. परभणीच्या ताडकळस शिंगणापूर रोडवर धावत्या डिझेल टँकरनं पेट घेतला. चालकानं प्रसंगावधान दाखवल्यानं मोठा अनर्थ टळला. सांगलीच्या मिरज तालुक्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वारा. 100 वर्षांपूर्वीचं बेलाचं झाड कोसळलं. सुदैवानं जीवितहानी नाही. हिंगोलीत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस. पानकनेरा गावात वीज कोसळून म्हैस आणि बैलाचा मृत्यू. 3 जनावरं जखमी. नाशिकच्या इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यात भीषण पाणी टंचाई. हंडाभर पाण्यासाठी 4 ते 5 किलोमीटरची पायपीट. सोलापूर जिल्ह्यात पाणी टंचाई. मंद्रुप गावात पाण्याच्या अभावी अनेक विहिरी कोरड्या. जिल्ह्याला 200 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा. तामिळनाडूतील वरदराजा पेरुमल मंदिरात वैकासी ब्रह्मोत्सव साजरा. सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी.